नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। ITI इन्स्ट्रक्टर 1457 ज्या वॅकन्सीज आता जाहिरात आलेली आहे, बंपर वॅकन्सी आलेली आहे, त्यामध्ये CBT1 ही पार पडलेली आहे। त्यामध्ये डिप्लोमा होल्डर्स, डिग्री होल्डर्स आणि आपले ITI होल्डर्स ज्यांना अनुभव आहे 4 वर्षाचा ते वेगवेगळ्या ट्रेड्सचे वेगवेगळ्या ब्रांचेस त्यांनी अप्लाय केलेला आहे। त्यामध्ये CBT1 मध्ये जे काही अपेक्षित आता पुढच्या काही दिवसांमध्ये आन्सर की आणि रिझल्ट अपेक्षित आहे पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये किंवा 8 दिवसांमध्ये। त्यानंतर नोव्हेंबरच्या कोणत्याही वीकमध्ये म्हणजे जाहिरातीमध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे टेंटेटिव्ह मंथ त्यांनी CBT2 साठी नोव्हेंबर म्हटलेलं आहे। तर नोव्हेंबरच्या कोणत्याही आठवड्यामध्ये ती CBT2 कंडक्ट होऊ शकते, कारण की रिझल्ट लागल्यानंतर ते 8 ते 10 दिवस फॉर्म सबमिशनसाठी देतील CBT2 साठी। त्यानंतर तुम्हाला तिथे ट्रेड्स वगैरे तुम्हाला अटेम्प्ट हे करावं लागेल, चूज करावं लागेल। त्यानंतर तुमचे CBT2 होईल नोव्हेंबरच्या कोणत्याही आठवड्यामध्ये। त्यासाठी आपण जास्तीत जास्त आपल्याकडून माहिती द्यायचा प्रयत्न करतो आहोत। आपल्या चॅनलद्वारे 2-3 व्हिडिओज आपण साधारण 4 ते 5 व्हिडिओज आतापर्यंत घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये CBT2 साठी आपण बऱ्यापैकी गाईडन्स इथे देणार आहे। त्यामध्ये स्पेशली जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत आणि इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनसाठी जे अप्लाय करू इच्छितात किंवा ज्यांना अप्लाय करायचं आहे, जे CBT1 मध्ये क्वालिफाय होतील, त्यांच्यासाठी आपण एक अतिशय व्यवस्थित विस्तृतमध्ये एक डिटेलमध्ये सिलेबस आणलेला आहे। इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांना जर स्टडी करायचा असेल तर तो कसा करावा किंवा कोणत्या टॉपिकवर भर द्यावा, त्याचे आपण साधारण 20 टॉपिक्स इथे काढलेले आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच प्रकारचा काही इलेक्ट्रिकलचा सिलेबस येणार नाही, याचे मी तुम्हाला शाश्वती देतो। त्यामध्ये खूप व्यवस्थित हा म्हणजे जे काही DVTची साईट आहे किंवा जे काही DGTनी सिलेबस दिलेला आहे त्याच्यानुसार जो सिलेबस त्यांनी ऑफिशियली दिलेला आहे तोच आपण इथे सांगतोय, तुम्हाला त्याची माहिती इथे देतो आहे। बाकी बुक लिस्टबद्दल म्हणजे जे काही इलेक्ट्रिशियन या वायरमॅन रिलेटेड जी बुक लिस्ट आहे, महत्त्वाचे बुक्स आहे, त्याचे रिलेटेड व्हिडिओज आपण ऑलरेडी याच्या आधी दिलेले आहे। तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट करून किंवा चॅनलमध्ये चेक करून तिथे ITI इन्स्ट्रक्टर प्लेलिस्ट आहे, सेपरेट प्लेलिस्ट आहे। त्याच्यामध्ये साधारण 5 ते 6 व्हिडिओज आपण दिलेले आहेत। त्याच्यामध्ये बुक लिस्टचा सुद्धा व्हिडिओ आपण इलेक्ट्रिशियन वायरमॅन रिलेटेड दिलेला आहे। तर मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी ITI इन्स्ट्रक्टर CBT2 मध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन असे हे 2 ट्रेड असणार आहेत। त्यापैकी तुम्ही कोणताही एक चूज केला किंवा एखादा हे केला म्हणजे अटेम्प्ट केला तरी तुम्हाला सिलेबस जो आहे तो दोन्हीचा जवळपास सारखाच राहणार आहे। आपण इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचा ट्रेड जो आहे त्याचं कंबाईनमध्ये काय काय दोन्हीच्या सिमिलॅरिटीज आहे आणि महत्त्वाचा जो टॉपिक्स आहे ते जास्तीत जास्त इथे काढायचा प्रयत्न केलेला आहे। डिटेलमध्ये सिलेबस आहे मित्रांनो, व्यवस्थित तुम्ही इथे बघू शकता। याचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी आपण टाकलेलं आहे। ते डिटेलमध्ये तुम्हाला त्याचा PDF मिळून जाईल, ठीक आहे। याच्यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स आहे ते साधारण 20 आपण काढलेले 20 टॉपिक्स काढलेले आहे। याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी हा पहिला पॉईंट आहे, सेफ्टी रूल्स अँड सेफ्टी सायन्स टाइप्स अँड वर्किंग ऑफ फायर एक्सटिंग्विशर वगैरे, म्हणजे आपल्याला जे काही सेफ्टीसाठी उपयुक्त आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा सेफ्टीसाठी आपण काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे किंवा काही घटना घडली तर त्यानंतर आपल्याला काय काय तिथे करायचं आहे किंवा काय त्याबद्दल ती सगळी माहिती इथे मिळून जाईल। हा एक टॉपिक आहे, मी वाचू शकता डिटेलमध्ये। त्यानंतर बघा बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट्सचे जे बेसिक्स आहे, फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, डेफिनेशन्स, युनिट्स अँड इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट वगैरे आणि मॅग्नेटिक टर्म्स, मॅग्नेटिक मटेरियल वगैरे, RMS व्हॅल्यू, इलेक्ट्रिशियन प्लस वायरमॅन दोन्हीला हे कामात पडेल, बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट्स। त्यानंतर थर्ड पॉईंट आहे बॅटरीज अँड सोलर सेल, यामध्ये केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस वगैरे आणि सगळं जे डिपेंड आपल्याला बॅटरी आणि सोलर सेटसाठी जे जे महत्त्वाचं आहे, जसं बेसिक कॉन्सेप्ट, ब्लॉक डायग्राम, वर्किंग ऑफ व्होल्टेज स्टॅबिलायझर, बॅटरी चार्जर, इमर्जन्सी लाईट वगैरे, इन्व्हर्टर वगैरे, UPS वगैरे, हे सगळं तुम्हाला इथे राहील बेसिकमध्ये। त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ ट्रेड टूल्स स्पेसिफिकेशन, कॉमन इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज, देअर स्पेसिफिकेशन्स, एक्सप्लेनेशन ऑफ स्विचेस, लॅम्प होल्डर्स, प्लग्स अँड सॉकेट्स, इलेक्ट्रिशियनचं जे काही आपल्याला गरजेचं आहे ते सगळं इथे टूल्स राहणार आहे। इलेक्ट्रिक वायरिंग हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, यावर जास्त प्रश्न येऊ शकतात। वायरिंग हा इलेक्ट्रिशियनचा आणि वायरमॅनचा दोघांसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे। यामध्ये टाइप्स ऑफ डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वायरिंग, स्टडी ऑफ वायरिंग ॲक्सेसरीज, एक्झाम्पल स्विचेस, फ्युजेस, रिलेज, MCB, ELCB, MCCB एक्सेट्रा, ठीक आहे। आणि हे सगळं तुम्ही वाचू शकता। डिटेल PDF आपण देणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ठीक आहे। त्यानंतर अर्थिंग रिलेटेड, अर्थिंगसुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। याच्यामध्ये डिटेल सिलेबस बघा, प्रिन्सिपल ऑफ डिफरंट मेथड्स ऑफ अर्थिंग अँड सिलेक्शन, प्लेट अर्थिंग, पाईप अर्थिंग, म्हणजे अर्थिंगचे सगळे प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये काय प्रिकॉशन आपण घेतले पाहिजे। तर 7वा टॉपिक आहे इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आपले आले, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आले। त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड इसेन्शियल फोर्सेस रिक्वायर्ड इन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स, PMMs अँड मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे, मशीन कंट्रोल पॅनल लेआउट, असेंब्ली अँड वायरिंग, लेआउट ऑफ कंट्रोल कॅबिनेट अँड
कंट्रोल पॅनल स्टडी, म्हणजे कंट्रोल पॅनल रिलेटेड सगळं इथे आहे. जे जे तुम्हाला लागतं ते बेसिक सगळे डोमेस्टिक अप्लायन्सेसमध्ये जे जे आपलं घरगुती उपकरणं असतात त्याचं सगळं स्टडी इथे लागणार आहे. हा पण आय टी आयचा भाग आहे, प्रॉपर आय टी आयचा भाग आहे. इल्युमिनेशन म्हणजे लॉज ऑफ इल्युमिनेशन, टेक्नॉलॉजी यूज, टर्मिनॉलॉजी यूज इल्युमिनेशन फॅक्टर्स, इंटेन्सिटी ऑफ लाईट वगैरे, आणि LED लॅम्प, CFL वगैरे सगळं त्याबद्दल, सोलर लॅम्प, फोटोसेल ॲप्लिकेशन्स वगैरे. त्यानंतर IE रूल, सेफ्टी प्रिकॉशन्स अँड IE रूल पर्टेनिंग ऑफ टू डोमेस्टिक सर्व्हिस कनेक्शन. ठीक आहे, IE रूल रिलेटेड आहे सगळं. त्याचे बेसिक्स तुम्हाला माहिती पाहिजे, IE रूल काय आहे वगैरे सगळं. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, यामध्ये PN जंक्शन, क्लासिफिकेशन, स्पेसिफिकेशन, बायसिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड, रेक्टिफायर वगैरे. म्हणजे हे सगळे जे टर्म्स आहे हे इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर, अतिशय महत्त्वाचा टॉपिक असतो हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा. वर्किंग प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज, हे सगळं ट्रान्सफॉर्मर रिलेटेड, CT PT वगैरे आपण ते म्हणतो. DC मशीन्स म्हणजे याच्यामध्ये सगळे मशीन्स आले, जनरेटर आले, सिंक्रोनस मशीन्स वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये. त्याच्यात जे जे पॉईंट्स आपण दिलेले आहे मित्रांनो त्याचाच अभ्यास करा, याच्या व्यतिरिक्त करण्याची काही गरज नाही. मशीन्समध्ये जे टॉपिक आपण दिलेले आहे ते सिलेबस वाईज ऑफिशियल सिलेबस जे आहे त्यावरून काढलेले हे पॉईंट्स आहे. त्याच्यामुळे याला पॉईंट टू पॉईंट फॉलो करा, तुमचा अभ्यास व्यवस्थित पूर्णपणे होऊन जाईल. ठीक आहे. अल्टरनेटर, प्रिन्सिपल ऑफ अल्टरनेटिव्ह EMF इक्वेशन, रिलेशन बिटवीन पोल्स, स्पीड अँड फ्रिक्वेन्सी, टाईप्स अँड कन्स्ट्रक्शन इफिशियन्सी, कॅरेक्टरिस्टिक वगैरे. त्यानंतर सिंक्रोनस मोटर, त्यामध्ये वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंक्रोनस मोटर, इफेक्ट्स ऑफ चेंज ऑफ एक्सायटेशन ऑन लोड. सगळं सिंक्रोनस मोटर रिलेटेड जे काही पॉईंट्स आहे हे या व्यतिरिक्त तुम्हाला करण्याची गरज नाही. इंडक्शन मशीनमध्ये वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर, स्क्विरल केज इंडक्शन मोटर, म्हणजे इंडक्शन मोटर रिलेटेड सगळं इथे तुमचे टाईप्स आणि त्याचे प्रकार आणि त्याचे ॲप्लिकेशन्स वगैरे सगळे येऊन जाईल. पॉवर जनरेशन, अतिशय महत्त्वाचं टॉपिक आहे पॉवर जनरेशन. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी किंवा डिप्लोमाचे विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये फॅमिलियर आहेत. कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी अँड देअर कम्पॅरिझन, पॉवर जनरेशन ऑफ थर्मल अँड हायड्रो पॉवर प्लांट्स. याच्यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तेच आपण घेतलेले आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच येणार नाही. हा अभ्यास तुम्ही व्यवस्थित जर पॉईंट टू पॉईंट घेतला तर तुमचा सगळं स्टडी इथे होऊन जाईल. इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्स, त्याची ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन, त्यानंतर लाईन इन्सुलेटर्स, ओव्हरहेड पोल्स वगैरे, म्हणजे जे जे आपल्याला लागते ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये इक्विपमेंट किंवा जे काही आपण म्हणतो मटेरियल त्याचासुद्धा अभ्यास इथे आहे. स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, शेवटचा पॉईंट आहे 20-20 नंबरचा. स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, स्विच गेअर्स, CBs वगैरे, ACB, VCB, SF6 वगैरे, ऑइल सर्किट ब्रेकर, प्रोटेक्शन स्कीम्स, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, हे सगळे महत्त्वाचे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला मी महत्त्वाचे टॉपिक डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये जे काही आपला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस असतो त्या व्यतिरिक्त तुम्हाला कशाचा अभ्यास करावा लागेल ते बघा. जे तुमचे जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ट्रान्सफॉर्मर, मशीन्स, मोटर्स, हे जे आहे ते हे कसे आहे की तुम्हाला डिप्लोमा आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी अभ्यास झालेला आहे त्यांचा. त्याच्यामुळे त्यावर फक्त तुम्हाला एक रिफ्रेश करणे आहे किंवा रिवाईज करणे आहे. बाकी तुम्हाला जो फ्रेश अभ्यास करायचा आणि ज्याचा तुम्हाला अभ्यास आधी करणे अपेक्षित आहे इलेक्ट्रिशियनच्या दृष्टीने किंवा वायरमनच्या दृष्टीने, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी हा पहिला पॉईंट हे तुम्हाला ॲडिशनली करायचं आहे. त्यानंतर बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट, त्यानंतर बघा बॅटरी अँड सोलर सेल, त्यानंतर ट्रेड टूल्स स्पेसिफिकेशन, त्यानंतर वायरिंग तुमचं ऑलरेडी बऱ्यापैकी झालं असेल परंतु इथे थोडंसं बेसिक लेवलचं राहते आणि हाऊस रेसिडेन्शियल वायरिंग वगैरे सगळं राहते याच्यामध्ये. त्यानंतर अर्थिंगसुद्धा तुम्हाला इथे चांगलं करणे आहे. त्यानंतर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स ऑलरेडी तुमचं झालेलं असेल. मशीन कंट्रोल लेआउट्स, असेंब्ली अँड वायरिंग हे सुद्धा तुम्हाला करणे आहे. डोमेस्टिक अप्लायन्सेस करणे आहे, इल्युमिनेशनमध्ये सुद्धा करणे आहे. IE रूल आहे. त्यानंतर हे तुमचे झालेले आहेत बघा. डिप्लोमा आणि डिग्री होल्डरचे बेसिक इलेक्ट्रॉनिक झालेले आहे. याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर झालेला आहे, DC मशीन झालेलं आहे, अल्टरनेटर झालेलं आहे, सिंक्रोनस मोटर झालेलं आहे, इंडक्शन मशीन झालेलं आहे, पॉवर जनरेशन, पॉवर ट्रान्समिशन आणि हे झालेलं आहे. स्विच गिअर आणि प्रोटेक्शनसुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे जे पहिले जे टॉपिक्स आहे लक्षात घ्या, 11 पॉईंट्स डिप्लोमा आणि डिग्रीचे विद्यार्थी जे आहे त्यांना आधी हे 11 पॉईंट करणे अपेक्षित आहे. याचा अभ्यास तुम्हाला फ्रेशमध्ये करायचा आहे आणि बाकी तुमचा डिप्लोमा आणि डिग्रीच्या सिलेबसमध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये ऑलरेडी झालेलं असणार आहे. तर हा सिलेबस तुम्ही बघितला मित्रांनो. इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ह्या दोन्ही ब्रँचसाठी हा कॉमन सिलेबस आहे. याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पॉईंट्स कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून जर तुम्ही दोन्ही ट्रेडसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला हे सिलेबस करणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे. याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिशियन जरी करत असाल, तुम्ही सेपरेट इलेक्ट्रिशियन किंवा सेपरेट वायरमनचा तरी फक्त ट्रेड चूज केला असेल तरी त्यामध्ये तुम्हाला दोन्ही हा जो सिलेबस आहे व्यतिरिक्त कुठलाच सिलेबस येणार नाही. आणि हा ऑफिशियल सिलेबस आहे. यामध्ये CBT2 आहे, त्याचं जेव्हा फॉर्म येतील त्यामध्ये ते कशा प्रकारे तिथे चॉईस द्यायला सांगतात किंवा काय तिथे फॉर्मवर राहतो हे लक्षात आल्यावर आपण त्याबद्दल ट्रेड रिलेटेडसुद्धा माहिती देणार आहे.
परंतु माझं एक छोटंसं सजेशन इथे असं आहे की त्यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमन जर वेगवेगळे ट्रेड आहेत तर त्यामध्ये तुम्हाला जे वायरमनचे 140 वॅकन्सी आहे आणि इलेक्ट्रिशियनच्या 195 वॅकन्सी आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी हे इलेक्ट्रिशियनसाठी भरणार आहेत. त्याच्यामुळे वायरमन या ब्रांचकडे किंवा या ट्रेडकडे दुर्लक्ष करू नका, कारण की तिथे कॉम्पिटिशन कमी राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे, कारण की तुम्ही जो ट्रेड चूज करणार त्याच्या जागा, नंबर ऑफ वॅकन्सीज आणि नंबर ऑफ फॉर्म्स याला अतिशय जास्त महत्त्व आहे. त्यावरच सगळा कट ऑफ डिपेंड राहतो. परंतु वायरमन आणि इलेक्ट्रिशियन दोन्ही जर पॉसिबल असेल तर तुम्ही भरावं अशी माझी इच्छा आहे. कारण त्याची जी फी आहे ती 800+ आहे काहीतरी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही मिळून साधारण 1600 1650 तुमची फॉर्मची फी पडेल. काही जास्त फी नाही आहे मित्रांनो, कारण कसं आहे की अतिशय चांगला चान्स आहे. तुम्हाला एवढी फी तुम्ही भराल काहीच हरकत नाही, कारण की आपण इतके वर्ष एज्युकेशन घेतो, त्यानंतर तुमचं प्रिपरेशन करतो, जागा निघत नाही. आता जागा निघाल्या, दोन्ही ट्रेडसाठी अप्लाय करा आणि दोन्ही सेटसाठी अटेम्प्ट करा आणि दोन्ही मिळून प्रिपरेशन करा. जे काही तुम्हाला 335 जागा आहे तर 335 जागापैकी तुमचं मेरिट लागेल. त्याच्यामुळे आणि वायरमनला दुर्लक्ष करू नका. ज्यांना एकच स्टेट भरायचं आहे त्यांनी, मी तर म्हणेन की वायरमनसाठीच भरा, कारण की वायरमनमध्ये कॉम्पिटिशन डेफिनेटली कमी राहणार आहे. सगळे मुलं इलेक्ट्रिशियनसाठीच भरणार आहे, त्याच्यामुळे वायरमनमध्ये कॉम्पिटिशन कमी राहणार आहे. बाकी तुम्हाला जे वाटते ते योग्य वाटते तुम्ही करू शकता. मी जस्ट माझं एक ओपिनियन तुम्हाला दिलेलं आहे. व्यतिरिक्त मित्रांनो, हे जे सिलेबस आहे याच्या रिलेटेड बुकलिस्ट तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे. ती ITI बेसची बुकलिस्ट आहे, म्हणजे ITI इलेक्ट्रिशियन वायरमनचं सिलेबस तुम्हाला कव्हर कसं होईल त्यासाठी तुम्हाला ही सगळी बुकलिस्ट दिलेली आहे. कोणत्याच प्रकारचा कोर्स किंवा पेड वगैरे तुम्हाला कोर्स लावण्याची गरज नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर विद्यार्थी जॉईन करू शकतात. परंतु सेल्फ स्टडीसाठी जे काही गायडन्स आवश्यक आहे ते मी वरच्यावर माझ्या व्हिडिओद्वारे देतच राहतो आणि देतच राहील. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रिव्हियस पेपर वगैरे असेल किंवा TCSनी कंडक्ट केलेले जे प्रिव्हियस पेपर आहे, याच्या पुढचा व्हिडिओ जे आपण घेणार आहे तो TCSनी कंडक्ट केलेले प्रिव्हियस पेपरवर आपला पूर्ण तिथे एक तुम्हाला माहिती राहणार आहे. ते आपण बऱ्याचशा एक्झाम्स अशा असतात त्या TCSनी कंडक्ट केलेल्या आहे. आतापर्यंत त्याच्या ITI लेवलचं जे सिलेबस आहे त्याचा आपण ॲनालिसिस पुढे करणार आहे आणि अतिशय या अख्ख्या महिन्यामध्ये आपण ITI इन्स्ट्रक्टरची सगळी माहिती घेणार आहे किंवा CBT2ची माहिती घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अतिशय महत्त्वाचे जे व्हिडिओज पुढे येणार आहे इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी आणि प्लस ओव्हरऑल जे ट्रेड्स आहे त्यांच्याकरता. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे बाकीचे जे ट्रेड्स आहे त्यांना जर असं वाटत असेल की कुठेच काही माहिती मिळत नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ज्या ट्रेडचे जास्त कमेंट असेल त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ, स्पेशल व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करेन सिलेबस आणि बुकलिस्टसाठी. ही जी काही वॅकन्सी आहे ती अतिशय चांगली वॅकन्सी आहे. ITI इन्स्ट्रक्टरचा जॉब म्हणजे ॲज अ टीचर म्हणून जॉब आहे. आपण ऑलरेडी त्यावर एक व्हिडिओ दिलेला आहे. ॲज अ टीचर, ॲज अ प्रोफेसर म्हणून तुम्ही ITI कॉलेजवर वर्क करता. तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क जास्त करावं लागते तिथे, प्लस तुम्हाला थोडंफार थिअरीसुद्धा घ्यावं लागते. बऱ्यापैकी तुम्हाला लेक्चर्स कंडक्ट करावं लागतात आणि स्टुडंटसोबत इंटरॅक्शन तुमचं राहते आणि चांगला जॉब आहे, म्हणजे एक व्यवस्थित जॉब आहे. सॅलरी स्केलसुद्धा अतिशय चांगला आहे. वेज रिव्हिजन होत राहतं, दरवर्षी DA वाढत राहतो. सॅलरी ही भरपूर वाढते. म्हणजे जे काही आता सॅलरी स्केल त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षी तुमचं DA वाढत राहते 2 वेळा आणि 1 वेळा बेसिक इन्क्रिमेंटमध्ये 3 वेळा कमीत कमी ही स्केल वाढत राहते. त्याच्यामुळे तुमचं पेमेंट वाढत राहते. त्याच्यामुळे अतिशय चांगला चान्स आहे. आता जे 30 दिवस शिल्लक राहिलेले आहेत शेवटचे, आपण म्हणू शकतो 20-25 दिवस किंवा 30 दिवस, कारण नोव्हेंबरच्या कोणत्याही वीकमध्ये तुमची एक्झाम येऊ शकते. त्याच्यामुळे हा एक दिवस, एक तास अतिशय महत्त्वाचा आहे. वेस्ट न करता जास्तीत जास्त तुम्ही अभ्यासावर फोकस करा आणि आता जो सिलेबस आपण इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी दिलेला आहे तो अतिशय कामाचा आहे. त्यावर पॉईंट टू पॉईंट फोकस करा आणि जे मटेरियल आहे ते तुम्ही यूज करू शकता, जे अवेलेबल आहे ते तुमच्याकडे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो की इथे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर आपण आता जी काही महत्त्वाचे PDF आहे किंवा व्हिडिओजचे लिंक आहे जे महत्त्वाचे आहे, जिथे तुम्हाला वेगळं कुठलाच लेक्चर करायची गरज नाही. तुम्हाला तिथे मी एकदम जे सिलेबस वाईज जे प्रॉपर लेक्चर्स आहेत ते तिथे मी शेअर करेल. ते जे काही बेस्ट व्हिडिओज आहेत किंवा बेस्ट लेक्चर्स आहे आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहे ITI होल्डरसाठी, ते तिथे मी देण्याचा माझ्याकडून एक प्रामाणिक प्रयत्न इथे करणार आहे. ठीक आहे, तर आशा करतो मित्रांनो या सगळ्यांचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि CBT2मध्ये तुम्हाला यश मिळेल. तर पुढच्या वर्षी तुम्ही ITI इन्स्ट्रक्टर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता. एवढं फास्ट प्रोसिजर अशी आहे, कारण TCSची प्रोसिजर किती फास्ट आहे आपल्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे आशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल आणि थोडं बूस्टअप मिळालं असेल. असेच व्हिडिओज अपडेट्स मिस करायचे नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येईल. कधी नोटिफिकेशनसुद्धा येत नाही, तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.